नमस्कार, माझे नाव मालू गुणवंतराव देशमुख। मी बुलढाणा जिल्हा उमेद महिला कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष म्हणून आहे। आमच्या मागण्या फक्त एकच मागणी आमची, आमचा जो विभाग आहे हा स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्याला स्वतंत्र आस्थापनेला मान्यता भेटली पाहिजे, हा कायम झाला पाहिजे। आणि आमचे जे आमच्यासोबत काम करणारे मार्गदर्शक कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा शासन सेवेत समावेशन त्यांचं झालं पाहिजे। आम्ही शासन दरबारी आमच्या मागण्या सतत मांडणे चालू आहे। आम्ही आझाद मैदानात सुद्धा आमचं आंदोलन केलं होतं, तिथे पण आम्हाला फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीच भेटलं नाही। जोपर्यंत आता आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत। वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आंदोलन आम्ही करणार आहोत। आज आमचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे। नमस्कार, माझं नाव विक्रांत जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक बुलढाणा। गेल्या 2013 पासून उमेद अभियान बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम करतोय। गरिबी निर्मूलनासाठी आम्ही काम करतोय। आमच्या सीआरपी ताई असतील, आमचे कर्मचारी ऊन वारा पाऊस कुठल्याही याची तमा न बाळगता आम्ही गरिबी निर्मूलनाचं काम करतोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2.5 लाख कुटुंबाचं समायोजन केलेलं आहे आणि आता आमच्या शाश्वत उपजीविकेची वेळ आलेली आहे। तर आमची शासनाला विनंती राहील की 3 तारखेच्या अगोदर आम्हाला आमचा विभाग स्वतंत्र करून द्यावा व आमचं समायोजन आपल्या ग्रामविकास विभागामध्ये करण्यात यावं। माझं नाव सुनंदा कर्डेल, मी अभियानामध्ये 2013 पासून कार्यरत आहे। उमेद अभियानाची एकच मागणी आहे की ज्या महिला कर्मचारी काम करत आहेत आणि ज्या माझ्या कॅडर काम करत आहेत प्रत्येक गाव स्तरावर, त्यांना आपल्याला कायम करायचं आहे। आमचा एक विभाग जो आहे उमेद अभियान हा स्वतंत्र करायचा आहे। आम्ही आझाद मैदानावरती जेव्हा त्या ठिकाणी आम्ही उपोषण बसलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, फक्त आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कायम करूया, परंतु अजून कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन भेटलेलं नाही। जोपर्यंत लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चळवळीच्या रूपामध्ये सुरू राहणार आहे। आणि आज फक्त आम्ही तुम्हाला दाखवलंय की आमची ताकद। यानंतर आम्ही सोमवारपर्यंत जर आमचं कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन आलेलं नाही तर सोमवारला आम्ही सर्वजण उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसणार आहोत। अकोला जिले में महिला सशक्तिकरण के लिए संविदा पर काम कर रहे उमेद अभियान के कर्मचारियों को काम पर रखने की मांग को लेकर जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। महिला कर्मचारियों ने भारी बारिश के बावजूद छाता लेकर विरोध प्रदर्शन किया। जीवनोन्नति अभियान महाराष्ट्र सरकार के ग्रामीण विकास विभाग के माध्यम से राज्य भर में लागू किया गया है। इस अभियान के माध्यम से ग्रामीण क्षेत्रों में महिलाओं के समग्र विकास के लिए सक्रिय रूप से कार्य किया जा रहा है। अभियान के माध्यम से 3 अधिकारी कर्मचारी पिछले 10 वर्षों से संविदा पर कार्य कर रहे हैं। पिछले 3 वर्षों से सभी संविदा कर्मचारियों की विभिन्न मांगे लंबित है और इन मांगों पर सरकार ध्यान आकर्षित करने के लिए जिलाधिकारी कार्यालय के बाहर प्रदर्शन किया। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि मोर्चा यामध्ये आम्ही 5000 महिला सहभागी आहोत या ठिकाणी। आणि हे आजचं आमरण उपोषण अकोला जिल्ह्यात नसून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे। राज्य संघटनेच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही घेत आहे। 10 आणि 11 जुलै रोजी आम्ही मुंबई आझाद मैदान येथे आमचं आंदोलन तीव्र आंदोलन छेडलं, पण ते आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करतोय म्हणून आम्हाला आश्वासन दिलं गेलं, पण अद्यापपर्यंत आज 2.5 महिने होऊन झाले तरी आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे। त्यामुळे आम्ही हा पुन्हा आंदोलनाचा पावित्रा उचललेला आहे आणि हे आंदोलन आमचं गावस्तर ते राज्यस्तरापर्यंत सुरू राहणार आहे। 5 ऑक्टोबरला आमचं राज्यस्तरीय अधिवेशन राहील आणि तिथे त्या आंदोलनाचा समारोप होईल। चंद्रकांत बडगुजर, तालुका संघटना उमेद अभियान संघटनेचा अध्यक्ष। आम्ही गेल्या 3 ऑक्टोबर 2024 पासून आमच्या उमेदच्या संघटनेच्या मागण्यांबाबत आम्ही गेल्या 3 वर्षापासून शासन स्तरावर पाठपुरावा करतोय। त्याबद्दल आम्ही 3 तारखेपासून काम बंद आंदोलन इथे करीत आहोत। तरी आमच्या शासनाला प्रमुख मागण्या होत्या की बुवा आमचा जो उमेद अभियान जो विभाग आहे हा कायमस्वरूपी त्याला सेवेत घ्या आणि आमचे जे कर्मचारी इतर केडर असतील त्यांना शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घ्या। त्याचबरोबर आपल्या उमेद अभियानाबद्दल गेल्या 2012 पासून 84 लक्ष कुटुंब महाराष्ट्र राज्यभर अभियानाला जोडले आहेत। त्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा व कर्मचारी यांचा उदरनिर्वाहाचा कुठेतरी प्रश्न या संदर्भात आपल्याला आम्ही एक मागणी शासन स्तरावर वेळोवेळी लावून धरत आहोत।
परंतु शासन आमच्या मागण्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं आम्हाला एक जाणवून घेत आहोत। तरी आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आमच्या ज्या उमेद अभियानाच्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आमच्या पूर्ण करा व आमच्या उमेद अभियान हा स्वतंत्र विभाग करा व आमच्या सर्व केडरला किंवा सर्व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विभागाचा दर्जा देण्यात द्या। येथे महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना तालुका भोकरदन जिल्हा जालना आमच्या सरकारकडे विविध मागण्या आलेल्या आहेत, तरी शासनाने आमच्या मागण्याचा विचार करावा। आमच्या 84 लाख महिला या संघटनेमध्ये कार्यरत आहे, तरी शासन स्तरावर आमचा विचार करण्यात येत नाहीये। तरी पण माझी शासनाला एवढी विनंती आहे की आमचा महिलांचा व कॅडरचा व आमच्या सगळ्या स्टॉपचा विचार यांनी करावा, हीच एक विनंती आहे।